घात झाला. पठारांच्या टोळीनं महाराष्ट्राची राख रांगोळी केली. महाराष्ट्र तोडला, महाराष्ट्र फोडला, महाराष्ट्र लुटला, महाराष्ट्र भरडला. या पठारांचा भोरक्या होता अल्लाउद्दीन खिलजी. रामदेवराव यादव, प्रौढ प्रताप चक्रवर्ती, देवगिरीवर पुरंदर, पृथ्वी वल्लभ राजाधिराज रामदेवराव. उतार दिया ना नक्शा, आ गए ना घुटनों पर हमारे तलवे चाटने के लिए. मलिक, अल्लाह कितना रहम दिल है. जिहाद की पाक तमन्ना मन में लेकर हम यहाँ आ तो गए और देखते देखते सारा मुल्क हमारे मुट्ठी में आ गया. हुजूर, इस तरह एक दिन ये सारा हिंदुस्तान हमारे कब्जे में आ जाए. खामोश, हिंदुस्तान को कब्जे में लाने के सपने देख रहे हो? मलिक, इतना आसान नहीं है ये रामदेवराव हमारा गुलाम तो बन गया, लेकिन इसका बेटा शंकर देव लोगों के मन में बगावत की चिंगारी सुलगा रहा है. हुजूर, इस चिंगारी को हम बुझाएंगे. उस चिंगारी को भड़काओ, इस तरह भड़काना कि इसी चिंगारी से शोले बरसेंगे और उन शोलों की आग में जलेगा ये महाराज. जलने दो इसे, जलने दो इसे, शमशान बना दो. काफरों के हिंदुस्तान का कब्रिस्तान होना चाहिए. जाओ, लगा दो आग. देवगिरी में जुम्मा मस्जिद की नींव खोदो, फिर इस भूमि को अल्लाह की पाक सल्तनत बनाएंगे हम. यही हमारा जिहाद है, जिहाद.
सारी वैभव संपन्न महाराष्ट्राची, या महान राष्ट्राची राख रांगोळी झाली. संपले इथले शौर्य, म्यान झाल्या तलवारी, गेली ती रग, गेली ती युद्धश्री गेली. शंभू महादेवांसारखा संतापणारा महाराष्ट्र कोलमडून पडला. महाराष्ट्राचं आकाश काळवंडून गेलं. त्याला गुलामगिरीच्या काळ्या कुट्ट ढगांनी पार घेरून टाकलं. पण याच काळ्याशा ढगातून बरसणाऱ्या त्या हिरव्या बारिशीतून एक मशाल कर्नाटकात तग धरून होती. हरिहर बुक्क या बंधूंनी स्थापन केलेले विजयनगरचे साम्राज्य वैभवात नांदत होते. या साम्राज्याची सत्ता गाजत होती ती अर्ध्या भारतखंडावर. हे हिंदू साम्राज्य खुपत होते. हे हिंदू साम्राज्य खुपत होते इथल्या सुलतानी शहाना उरात घुसलेल्या भाल्यासारखे. आणि एक दिवस अली आदिल शहा, इब्राहिम कुतुब शहा, अली बरीद शहा आणि रामराजाचा हाडवैरी हुसेन निजाम शहा असे सारे सुलतान एकत्र आले. त्यांची फौज निघाली विजयनगरचा नायनाट करण्यासाठी. या सुलतानी वादासमोर उभा होता सिंहासारखा सम्राट राजा रामराजा. वीरांनो, आज आपल्याला लढायचंय या हरामखोर सुलतानांशी. आपल्या राष्ट्राचं, आपल्या देशाचं स्वातंत्र्य मातीमोल करणाऱ्या या परकीय यवनांशी. बहादरांनो, उचलू द्या तुमच्या समशेरी, तळपू दे तुमचे भाले, फडकू दे तुमचे ध्वज आपल्या संस्कृतीच्या रक्षणासाठी. कळू दे तुमचे शौर्य, समजू दे तुमची मर्दानगी, भिजू दे तुमची अंग शत्रूच्या उष्ण रक्ताने. झेप घ्या या उन्मत्त हत्तीच्या गंडस्थळावर. उधळून टाका हा यवनी चक्रव्यूह. हर हर महादेव. किसने पकड़ा इस शेर को? भाई हुसैन, तुम्हारे इस हाथी ने दस्त किया राम राजा को, नहीं तो ये शेर खा जाता हमें. छोड़ दो मुझे. शेर ठीक से पकड़ो, दबोच रखो इसे, नहीं तो. अब क्या करेंगे इसका हुसैन भाई?
जाफर के सिर को भाले पर और घुमा दे दो सारे हिंदुस्तान में। देखने दो उन काफरों को उनका सम्राट। राम राजाला थंड फितुरीमुळे तालिकोटच्या युद्धात पराभव पत्करावा लागला। सुलतानाने विजयनगरची दानादान उडवली। शेकडो वर्षांच्या कारागिरीतून तयार झालेले भव्य राजवाडे, उंच गोपुरे, हिरे, माणिक, पाचू, मोती यांनी भरभराटीला आलेली बाजारपेठ लुटली गेली। घरांच्या घावाने पाषाणी मूर्त्या भग्न झाल्या आणि भूमिपुत्रांच्या स्वातंत्र्याचेही यवनांच्या तलवारीखाली तुकडे तुकडे झाले। पराजयाचे जणू या देशाला ग्रहणच लागले। इथल्या मराठ्यांनी सुलतानांची चाकरी पत्करली। त्यांच्या तलवारी भिडू लागल्या त्या आपल्याच भाऊबंधांच्या समशेरीला। त्यापैकीच एक यादव कुलोत्पन्न सिंदखेडकर लखोजीराजे जाधवराव ही अहमदनगरच्या निजामशाही आपली समशेर गाजवत होते, पण त्यांचा पराक्रम सरत होता इथल्याच मराठ्यांना। यावेळी निजामशाहीच्या तख्तावर होता अली हसन निजाम शाह। तुम बताओ, तुम्ही सांगा की, तुम बताओ। मी बोलतोच की पुढे, तुम्ही सांगा की। क्यों फतेह खान, क्या चल रहा है उधर? हुजूर, त्या लखोजी जाधवाचा पुंडावा वाढतच चाललाय। होय होय हुजूर, अहो तिकट तलवारींच्या जोरावर हा जाधवराव एक दिवस निजामशाहीच्या मुळावरच घाव घालील। हुजूर हुजूर जर त्याला त्याच्या पिलावरीला संपवलं नाही तर मराठा स्वतःची पातशाही निर्माण करेल। सच है ये बात, उसे रोकना होगा। सरदार लखोजीराजे जाधवराव। क्यों लखोजी राजे निजाम शाह के खिलाफ बगावत कर रहे हो? कुणाच्या पाठीत खंजीर खुपसणं हे जाधवरावांच्या रक्तात नाही। ज्याचं मीठ खावं त्याच्यासाठी कटून मारायची आवड आहे आमची। हुजुरांच्या समोर बेअदबी आमच्या मनगटाच्या बळावर टिकलेल्या या निजामशाला आम्ही मुजरा करतो हे तुमचं भाग्य समजा। असल्या नालायक पातशाहीत राहायची आमची इच्छा नाही। होय, निघतो आम्ही। मार दो इन बेईमान मक्कारों को, संपून टाका या जाधवांच्या कोळीला, तुकडे तुकडे करा या मराठ्यांचे।
मरायचं या सुलतानांसाठी, किती लढायचं या परकीयांसाठी. महाराष्ट्राला लागलेला हा गुलामगिरीचा भाऊबंदकीचा फेरा थांबायचं काही नावच घेत नव्हता. काय नव्हतं या मराठ्यांकडे. शक्ती होती, युक्ती होती, पण इथंच होती आंधळी भक्ती. परकीयांसाठी इथले मराठे मरत होते, मारत होते, जीव खाऊन झुंजत होते, दिवसेंदिवस घोड्यांवरून दौडत होते. यातच होते श्रीरामाच्या वंशातील शिसोदे कुलोत्पन्न शहाजी राजे मालोजी राजे भोसले. शहाजी राजे भोसले कुलवंत. महाराज, राणीसाहेब, महाराज, आपण भातवडीच्या रणांगणात 2 बादशहांचे पराभव केले. तुमची आसमानी फतेह झाली. आपल्या समशेरीला क्षणभरही तिच्या म्यानात राहवत नाही. आईशा आपल्या पराक्रमाच्या गाथा ऐकत ऐकत आमचे दिवस सरत असतात. राणीसाहेब, ही जगदंबेची आणि शंभू महादेवाची कृपा. खरे, पण कुणासाठी कुणासाठी हा पराक्रम आपण गाजवत आहात? महाराज, आपली समशेर म्यानातून बाहेर पडते ती स्वकीयांच्या रक्ताचा खोट घेण्यासाठी. आपण पार्थ पराक्रम गाजवता, पण कुणासाठी? आमचे दीर खेळोजी राजे भोसले यांच्या पत्नीला पळवून नेणाऱ्या महाबत खानासाठी, की भर दरबारात आमच्या तीर्थरूपांची कत्तल उडवणाऱ्या त्या निजामशाहीसाठी? सांगा, सांगा, कुणासाठी हा पराक्रम आपण गाजवत आहात? मग काय करावं म्हणता आहात आपण? गेल्या 12 पिढ्यांची गुलामगिरी भिनली आहे इथल्या रक्तात. स्वराज्य आणि स्वातंत्र्य हे शब्दच इथले मर्द मराठे विसरले आहेत. निजामशाही, आदिलशाही आणि दिल्लीच्या तुर्कांची गुलामगिरी करण्यातच धन्यता वाटते या महाराष्ट्राला. राणीसाहेब, आम्हालाही वाटतं सार्वभौम राजा व्हावं, सुवर्णाच्या सिंहासनावर बसावं, इथं रयतेचं राज्य स्थापन करावं. पण इथल्या भूमिपुत्रांची साथ मिळत नाही, हेच ना? कशी मिळेल महाराज, सांगा, कशी मिळेल? काय देता तुम्ही त्यांना? त्यांच्या पोरीबारी जुलमी सुलतान पळवून देतात. काबाड कष्ट करून पिकवलेल्या उभ्या पिकात यांची खोडी चरतात. अन्नान्न दशाहून इथला बळीराजा परत चाललाय. महाराज, ज्या अंगात उभं राहायचा त्राणच नाही, तो लढणार कसा? सांगा ना, तो लढणार कसा? होय राणीसाहेब, हेही खरंच. काहीतरी करायला हवंय. बंड करायला हवं. काय बंड? हो, बंड करायला हवं.
बंड करायला पाहिजे या जुलूमशाही विरुद्ध. स्थापन करायला हवं इथल्या भूमिपुत्रांचं राज्य, आपलं राज्य, स्वराज्य. महाराज तरच ही परिस्थिती बदलेल. रामराज्य निर्माण होईल, बळीराज्य निर्माण होईल. यासाठी हे जगदंबे, आई भवानी, मला पुत्र दे, मला पुत्र दे माते, मला पुत्र दे. भोसल्यांची भवानी आपली जुबानी जिवंत करेल. राणी साहेब, जगदंबेच्या आशीर्वादानं आपलं स्वप्न त्यांच्या हाताने पूर्ण झालेलं आपण पाहू. मळवट आज उजाड, दहा दिशातून आसूड ओढला उघडे माय कवाड. तुझ्या रूपान येई माऊली दाहाचीच बळ, दाहाचीच बळ. आम्ही गोंधळी गोंधळी आई भवानीच गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी आई भवानीच गोंधळी. मर्दिनी जय जगदंबा ये माऊली धाव, ये माऊली धाव. शिव शंभूचे रुद्र रूप तू या शत्रूला दाव, या शत्रूला दाव. असुर मर्दिनी जय जगदंबा ये माऊली धाव, शिव शंभूचे रुद्र रूप तू या शत्रूला दाव. वर्द भोसले करतत उठता हलले भूमंडळ, हलले भूमंडळ. आम्ही गोंधळी गोंधळी आई भवानीच गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी आई भवानीच गोंधळी. आम्ही घालतो या गोंधळी, आईचा घालतो या गोंधळी. कोल्हापूरची अंबाबाई गोंधळाई, माहूरची रेणुका गोंधळाई, तुळजापूरची भवानी गोंधळाई. काय झालं? अहो मुलगा झाला मुलगा. अरे मुलगा
मोठा मजुरी हुंकार फुटला महाराष्ट्राचे वार. मुलगा झाला की मुलगा झाला की मुलगा झाला की झाला. मुलगा झाला की मुलगा झाला की मुलगा झाला की झाला. मुलगा झाला की मुलगा झाला की मुलगा झाला की झाला. मुलगा झाला की मुलगा झाला की मुलगा झाला की झाला. कोणी गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या कोणी गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या. याग सयानो याग या याग सयानो याग या. कोणी गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या कोणी गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या. याग सयानो याग या याग सयानो याग या. अविनाशी हा आनंद घ्या अविनाशी हा आनंद घ्या. चिरंतनाचा सुगंध घ्या कोणी गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या कोणी गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या. याग सयानो याग या याग सयानो याग या. नभात फुलवी गोड चांदण्या माळच ग हसतो माळच ग हसतो. महाराष्ट्राचे भाग्य उद्याचे मुठीत नाचवितो माळच ग हसतो. दुष्टांना काढून तहशतः भरतो. राजफुलाचा विकास घ्या राजफुलाचा विकास घ्या. चैतन्याचा सुवास घ्या कोणी गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या कोणी गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या. याग सयानो याग या याग सयानो याग या. कोणी गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या कोणी गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या. याग सयानो याग या याग सयानो याग या. दिसा मासानं बाल शिवाजी वाढू लागला. जिजाऊंचा शिवबा रामकृष्णांच्या गोष्टी आवडीनं ऐकत असे. अश्वारोहण भालाफेक तलवारबाजी याबरोबरच जिजाऊंनी त्यांना स्वाभिमान स्वातंत्र्यप्रियता न्यायीपणा गरिबांचा कैवार याही गोष्टी शिकविल्या. शहाजी महाराजांनी त्यांच्यासाठी दुर्गम करणे दुर्लभ निशाण वेधणे दुर्गम स्थानातून निष्ठून जाणे इंगित जाणणे विष उतरणे निरनिराळ्या भाषा रत्न परीक्षा करणे या विद्या शिकवणाऱ्या शिक्षकांची नेमणूक केली. जिजाबाई प्रेमाने गुरुवारी शिवबाना जस जसा बाल शिवाजी वाढू लागला तस तसे माझं शिक्षण देई शिवबाना. तो माझी नाईक वस्तात होती शिवबाला होती माताची गुरु शिवबाची दिसती सर्वाला दिसती सर्वाला दिसती सर्वाला होती माताची गुरु शिवबाची दिसती सर्वाला दिसती सर्वाला दिसती सर्वाला.
राणी साहेब. जी महाराज. बाळराजे युद्धकलेत चांगलेच तरबेज झालेले दिसत आहेत. म्हटलं सिंहाचा छावा आहे तो, त्याला शिकवावं लागत नाही लढायला. या छाव्याला उद्याचा सिंह होऊन चारही बादशाह्या आपल्या पंजाखाली दाबायच्या आहेत आणि त्यासाठी त्यांच्या नखाना धार आलीच पाहिजे ना. बेशक बेशक, असेच तयार करा त्यांना. फार मोठी जबाबदारी द्यायची आहे आम्हाला त्यांच्या खांद्यावर. भाऊसाहेब. यशवंत व्हा. आबासाहेब. यशवंत व्हा. राजे, आम्ही तुम्हाला महाराष्ट्रात पाठवत आहोत स्वराज्य निर्माण करण्यासाठी. आजपासून स्वतंत्र राजे आहात तुम्ही. ही घ्या फिरंग, आमची तुळजा फिरंग. तळपुदे ही समशेर रणांगणात. हिच्या जोरावर चारही पातशाह्यांशी दावा लावा. ऐसा पराक्रम करा की दिल्लीपतीचे तख्तही हादरले पाहिजे. होय आबासाहेब, हिचा दरारा चोहू मुलकी पसरेल ऐसे वचन देतो आम्ही आपणास. राजे, ही घ्या मुद्रा. मुद्रा? होय राजे, यात आम्ही आमच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा शब्दबद्ध केल्या आहेत. आपले स्वराज्य प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे कलेकलेने वाढत राहो. ही मुद्रा रयतेचं कल्याण चिंतणारी, शहाजी पुत्र शिवाजीची ही मुद्रा विश्वाला वंदनीय होईल ऐसे कार्य करा. प्रतिपच्चंद्र लेखेव वर्धिष्णु विश्ववंदिता. शाहस्नो शिवसैष्या मुद्रा भद्राय राजते. प्रतिपचंद्र लेखेव वर्धिष्णो विश्ववंदिता. शाहस्नो शिवसैष्या मुद्रा भद्राय राजते. मुद्रा भद्राय राजते. एका बीजात केला नास, मग भोगिले कणीस. कळे सकळा हा भाव, लहान थोरावरी जीव. लाभ नाही फुकासाठी, केल्या विण जीवासाठी. तुका म्हणे रणी, जीव देता लाभ दुणी. तात्पर्य काय? एक बीज जेव्हा स्वतःला मातीमध्ये मिसळून घेते तेव्हाच हजारो दाण्यांचं गोंडस कणीस त्याच मातीतून आकार घेतं. त्याचप्रमाणे सुखाच्या